क्रांती शिरोमणी चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 भाबरा येथे झाला. शौर्यशाली आत्मार्पण 27 फेब्रुवारी 1831 अलाहाबाद येथे झाले. काकोरी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक सुवर्णपान. त्या धाडसी कृत्यानंतर सरकारने हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन नेस्तनाबूत करण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण त्या दरोड्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन सुद्धा पोलिसांच्या हाती न लागता गुप्तपणे स्वदेश कार्य करीत त्या संघटनेला नवजीवन देऊन पुन्हा त्याच जोमाने किंबहुना त्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेने कार्यप्रवण करणाऱ्या वीराचे नाव आहे चंद्रशेखर आझाद. आझादांचा जन्म 23 जुलै 1906 ला अलीराजपूर या मध्य प्रांतातील छोटेखानी संस्थानाच्या झाबुआ तहसीलीतील भावरा नावाच्या खेड्यात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव तिवारी. संस्कृत शिकण्याच्या ईर्षेने ते काशीला आले. वयाच्या 15व्या वर्षी 1921च्या असहकार आंदोलनात त्यांनी झोकून घेतले. साहजिकच इतर सत्याग्रहींसोबत ते पकडले गेले, पण ते इतके रोड होते की त्यांचे दोन्ही हात हत्कडीच्या एकाच कडीत अडकवावे लागले. त्यांचे कोवळे वय आणि दुबळी प्रकृती पाहून मॅजिस्ट्रेटने त्यांना दटावून रागावून सोडून दिले. काही दिवसांनी पुन्हा अटक झाली. त्यांना त्याच मॅजिस्ट्रेट पुढे उभे करण्यात आले. मॅजिस्ट्रेटने चिडून विचारले, छोकरे तेरा नाम क्या है? मेरा नाम है आजाद. पिता कौन है तेरे? स्वतंत्रता है मेरे पिता. घर कहां है? जेल खाना. आता अशा उद्धट उत्तराने मॅजिस्ट्रेट खवळला नसता तरच नवल. त्यांनी 15 वेत मारण्याची शिक्षा सुनावली. वेत मारण्यासाठी त्यांना तिकटीवर बांधत असताना ते पोलिसांना निडरपणे म्हणाले, बांधते क्यों हो? मैं भागूंगा थोडी. ज्या फटक्यांनी भले भले दरोडेखोर नरमतात ते 15 वेताचे फटके त्या कोवळ्या मुलाने वंदे मातरम असा घोष करीत खाल्ले. त्यांच्या या शौर्याचा देशभर डंका वाजला. त्याच दिवशी काशीतील ज्ञानवापीत त्यांचा सत्कार केला गेला. त्यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आझाद असाच केला गेला. तेव्हापासूनच त्यांचे तेच नाव रूढ झाले. याच काळात त्यांचा काशीत असलेल्या काही गुप्त मंडळांशी संपर्क आला. पुढे काही वर्षांनी प्रणवेश चटर्जींनी त्यांची ओळख जोगेशचंद्र चटर्जींबरोबर करून दिली. त्यामुळे त्यांचा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये प्रवेश झाला आणि ते तिच्याशी एकरूप होऊन गेले. 26 सप्टेंबर 1925 ला फार मोठ्या प्रमाणावर देशभर एकाच वेळी छापे टाकून धरपकड झाली. सारे प्रमुख नेते तुरुंगात अडकले. चौघांना फाशी आणि इतरांना मोठ्या मुदतीच्या शिक्षा ठोठावल्या गेल्या. सरकारला वाटले क्रांतिकारकांना पार नेस्तनाबूत केले आहे, पण पोलिसांचा ससेमिरा चुकवीत आझाद पंजाब, मध्य प्रांत, युक्रान, बंगाल, बिहार असा तुफानी प्रवास करीत राहिले. सुखदेव आणि भगतसिंग सारखे नवजवान त्यांना मदतीला लाभले. ते नवे नवे कार्यकर्ते जोडत राहिले. सुखदेव सारखा संघटना कुशल कल्पक तरुण त्यांनी जोडला. पंजाबात अनेक तरुणांना त्यांनी गुप्त संघटनेत आणले. पैसा, शस्त्रे, स्फोटके इत्यादी गोळा करण्यात ते वाकबगार होते. महाराष्ट्रात पुण्याजवळच्या खेडमध्ये 1908 मध्ये जन्मलेले शिवराम हरी राजगुरू काशीत संस्कृत शिकण्यासाठी येऊन राहिले होते. व्यायामाच्या आवडीमुळे त्यांची इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या श्रीराम बळवंत सावरगावकरांची मैत्री झाली. सावरगावकर शिक्षण सोडून गुप्त क्रांतिकार्यात गुंतले होते. त्यांची बाबाराव सावरकरांशी दाट ओळख होती. मनीश्वर प्रसादांनी आझादांची राजगुरू यांची गाठ घालून दिली. संघटनेच्या कामासाठी राजगुरू आझाद आणि भगतसिंगांबरोबर दिल्ली, लाहोर, फिरोजपूर, कानपूर, अजमेर असे खूप हिंडले. असे एक एक तरुण जोडत आझादांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची संघटना इतकी मजबूत केली की काकोरीनंतर 2-2.5 वर्षात तिचा पसारा देशभर पसरला. सप्टेंबर 1928 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानाजवळच्या जुन्या किल्ल्यात हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची एक महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीला देशाच्या प्रत्येक प्रांतातून प्रतिनिधी उपस्थित होते. भगतसिंग सारख्या तरुणांच्या आग्रहाने असोसिएशनचे नवे नाव निश्चित झाले, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. सरसेनापती म्हणून एकमताने निवडले गेले बलराज म्हणजेच चंद्रशेखर आझाद. सायमन कमिशन विरोधी निदर्शने करीत असताना झालेल्या मारहाणीमुळे 17 नोव्हेंबर 1928 ला लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला.
त्यांना ठोसे मारणाऱ्या सुप्रिटेंडेंट स्कॉटला ठार मारून या कृत्याचा बदला घेण्याच्या प्रतिज्ञा क्रांतिकारकांनी केल्या. आझादांनी अतिशय काटेकोर कट रचला, पण जयगोपाळच्या चुकीमुळे स्कॉट ऐवजी त्याचा दुय्यम अधिकारी सॉन्डर्स मारला गेला. आझादाच्या योजनेप्रमाणे सारे कटवाले कडक पोलीस बंदोबस्त भेदून लाहोरातून सुखरूप निसटले. स्वतः आझाद बैरागी साधूच्या वेशात लाहोरमधून निसटले. 8 एप्रिल 1929ला असेंब्लीत बॉम्ब फेकून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी स्वतःला अटक करून घेतली.